हॅलो, विंटर स्पेशल आवळा बीटरूट मुखवास। सुरुवातीला स्वच्छ आवळे धुवून घेऊन नॅपकिनने व्यवस्थित पुसून खिसणीने काळजीपूर्वक खिसून घ्यायचे आहे आणि त्याची बी सेपरेट करून घ्यायची आहे। सर्व आवळे अशा पद्धतीने खिसायचे आहेत। आवळे खिसून झाल्यावर बीटाचे साल आणि देठ काढून बीट देखील अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहे। विंटरमध्ये आवळा खाल्ल्यामुळे भरपूर फायदे मिळतात। रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बीट खाल्ल्यामुळे आपले रक्त देखील वाढते। अशा कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण खिसून घेतलेले आहे। तुम्ही खिसाचे कमी जास्त प्रमाण करू शकता, बारीक जाड तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खिसा। एका बाउलमध्ये आवळा आणि बीटरूट दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। वाटतच नाही आपण मुखवास करतो आहे, असं वाटते पिठाचीच कोशिंबीर। चला तर मग आपण मीठ घालून घेऊया। मी 1.5 चमचा मीठ ॲड केलेले आहे। मिठाचे प्रमाण चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी चाट मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा। चाट मसाला घालून झाल्यावर मिरपूड घातलेली आहे, अर्धा चमचा। त्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा। जिरा पावडर घालून झाल्यावर धना पावडर 1.5 चमचा घातलेला आहे। पावडरांचे प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर शुगर पावडर घातलेली आहे 4 चमचे। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही पावडर घालू शकता, नाहीतर ते पण स्किप करू शकता। सर्व पावडरी घालून झाल्यावर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स 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 करून झाल्यावर एका मोठ्या डिशमध्ये हे प्रमाण काढून घ्यायचे आहे, कारण की आपल्याला हे उन्हामध्ये वाळवायचं आहे। त्यामुळे मोठी डिश पेपर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा तुम्ही हे काढून घेऊन उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचे आहे। मी मोठ्या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करायचे आहे। मी चव घेऊन बघितली, मला साखरेचे प्रमाण जरा हवे आहे, त्यामुळे मी 2 चमचे साखर अजून ॲड करत आहे। मला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। साखर घालून झाल्यावर व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे। कडक झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। एन्जॉय।